सध्या जो मार्चचा महिना चालू आहे त्याबद्दल कदाचित कोणालाही कल्पनाही नव्हती की हा महिना इतका ब्लडी ठरेल. चार्ट उघडून पाहिला तर सगळीकडे फक्त लालच रंग दिसतो. मार्केट इतक्या वेगाने खाली येत आहे की अनेक गुंतवणूकदार घाबरले आहेत. लोकांच्या मनात प्रश्न आहे की आता निफ्टी 23,000 वर थांबेल की 22,000 किंवा 21,000 किंवा 20,000 पर्यंत जाऊ शकते. बऱ्याच लोकांच्या पोर्टफोलिओमध्ये जे चांगले रिटर्न दिसत होते ते हळूहळू गायब होताना दिसत आहे. आता घसरणीचं कारण काय आहे आणि कोणत्या लेवलवर मार्केट पुन्हा वर जाऊ शकते? जर तुम्ही बाउन्स बॅकची वाट पाहत असाल तर कोणत्या लेवलवर लक्ष द्यायला हवे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व समजून घेणार आहोत. तसेच ही घसरण आपण आधीच अंदाज केली होती का हेही आपण पाहू. काही दिवसांपूर्वी मी पिरियड्स वेन टू मेक मनी या विषयावर एक व्हिडिओ बनवला होता. यामध्ये मी सांगितलं होतं की 2026 हे थोडे क्रिटिकल वर्ष असू शकते, कारण त्या चार्ट नुसार काही काळ मार्केटमध्ये दबाव राहू शकतो. आज आपण पुन्हा एकदा हा चार्ट पाहू आणि समजून घेऊ की गुंतवणूकदारांना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी. सर्वप्रथम व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. डिस्क्लेमर: या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती फक्त शैक्षणिक आणि माहितीपर उद्देशाने दिली आहे. याला गुंतवणूक सल्ला समजू नये. शेअर मार्केटमधील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराशी सल्ला जरूर घ्या. आता मुख्य मुद्द्यावर येऊया. मार्केट इतक्या वेगाने का पडत आहे? याचे सर्वात मोठे कारण म्हणजे मिडल ईस्ट मध्ये सुरू असलेले युद्ध सदृश्य तणाव. इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षामुळे गल्फ प्रदेशावर परिणाम झाला आहे. यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ या समुद्री मार्गाचा प्रश्न. या मार्गातून जगातील सर्वात मोठ्या प्रमाणावर तेलाची वाहतूक होते, पण तणावामुळे तेलवाहू जहाज इथून निघू शकत नाही. त्याचा थेट परिणाम क्रूड ऑइलच्या दरावर होतो. सध्या क्रूड ऑइल $100 वर ट्रेड करतात. तेल महाग झाले की त्याचा परिणाम फक्त पेट्रोल किंवा डिझेलवर होत नाही तर संपूर्ण अर्थव्यवस्थेवर होतो. उदाहरणार्थ तुम्ही अमेझॉन वरून एखादी वस्तू ऑर्डर करता किंवा स्विगी, झोमॅटो किंवा इन्स्टामार्ट वरून काही मागवता. त्या सर्व वस्तू शेवटी ट्रकद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचतात. ट्रक अजूनही डिझेलवर चालतो. जर डिझेल महाग झाला तर वाहतूक खर्च वाढतो आणि शेवटी वस्तू महाग होतात, म्हणजेच इन्फ्लेशन वाढण्याची शक्यता वाढते. आता तुम्ही म्हणाल की अजून महागाई वाढलेली दिसत नाहीये, मग मार्केट का पडत आहे? कारण मार्केट नेहमी भविष्यातील परिस्थिती आधीच प्राइस इन करते. म्हणजे पुढे काय होऊ शकते याचा अंदाज घेऊनच गुंतवणूकदार आजचा निर्णय घेतात. क्रूड ऑइल महाग झाल्यामुळे अनेक सेक्टर्सवर परिणाम होते. उदाहरणार्थ एअरलाइन्स कंपन्या त्यांच्या खर्चामध्ये फ्यूलचा मोठा हिस्सा असतो. त्यामुळे गेल्या काही महिन्यात एअरलाइन्सच्या स्टॉक्समध्ये मोठी घसरण झाली आहे. त्याचप्रमाणे पेंट कंपन्या देखील प्रभावित होत आहेत, कारण पेंट तयार करण्यासाठी लागणारे अनेक कच्चे तेल पदार्थ पेट्रोलियमवर आधारित असतात. ऑटो सेक्टर्सवरही परिणाम होतो, कारण जेव्हा फ्यूल महाग होते तेव्हा लोक नवीन गाड्या खरेदी करणे टाळतात. याशिवाय आणखी एक मोठा मुद्दा म्हणजे भारतीय रुपयांची घसरण. डॉलर मजबूत होत आहे आणि रुपया कमजोर होत आहे. डॉलर मजबूत झाला की भारतासारख्या देशातील आयात महाग होते, त्यामुळे मार्केटवर नकारात्मक परिणाम होतो. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे FII फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स. हे परदेशी गुंतवणूकदार भारतीय मार्केटमधून सतत पैसे काढत आहेत. दररोज हजारो कोटी रुपये ते विक्री करून बाहेर काढत आहेत. या उलट DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स म्हणजे म्युच्युअल फंड हाऊसेस आणि भारतीय संस्थात्मक गुंतवणूकदार खरेदी करतात, पण तरीही FIIच्या विक्रीचा दबाव जास्त आहे. चौथा मुद्दा म्हणजे US बॉन्ड यील्ड्स. अमेरिकेच्या 10 वर्षांच्या ट्रेजरी यील्ड सध्या वाढलेल्या आहेत. याचा अर्थ असा की अमेरिकन फेडरल रिझर्व्ह लवकर रेट कट करणार नाही. जेव्हा रेट कट होत नाही तेव्हा शेअर मार्केटमध्ये नवीन पैसा येणे कमी होते. तर आता आपण एकूण मार्केट पडण्याची 5 मुख्य कारण समजून घेतली. मिडल ईस्ट मधील युद्ध, क्रूड ऑइलचे वाढलेले दर, रुपयाची घसरण आणि डॉलर मजबूत, FIIची सतत विक्री आणि फेड करून रेट कट करण्याची कमी शक्यता. पण आता प्रश्न असा आहे की गुंतवणूकदारांनी काय करावे? इथे तो जुना चार्ट महत्वाचा ठरतो. पिरियड्स वेन टू मेक मनी असे म्हणतात की हा चार्ट 19व्या शतकात तयार करण्यात आला होता आणि त्यामध्ये मार्केट सायकल्स 3 झोन मध्ये विभागल्या होत्या: झोन A, झोन B आणि झोन C. झोन A मध्ये पॅनिक इयर्स येतात. या वर्षात मार्केटमध्ये मोठे क्रॅश होऊ शकतात. झोन B मध्ये गुड टाइम्स येतात. या काळात मार्केट उच्च पातळीवर असते आणि नफा बुक करण्याचा काळ असतो. झोन C मध्ये हार्ड टाइम्स असते. या काळात मार्केट तुलनेने खाली असते आणि दीर्घकाळ गुंतवणुकीसाठी चांगली संधी असते. या चार्ट नुसार 2026 ते 2032 हा कालावधी गुंतवणुकीसाठी चांगला मानला जातो. म्हणजेच या काळात SIP चालू ठेवणे आणि हळूहळू स्टॉक्स जमा करणे फायदेशीर ठरू शकते. उदाहरणार्थ जर एखादा स्टॉक आधी 100 रुपयांचा होता तर तो आता 50 रुपयांवर आला असेल तर त्याच पैशात तुम्ही दुप्पट शेअर मिळवू शकता. म्हणजे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ही संधी असू शकते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे डायव्हर्सिफिकेशन. फक्त स्टॉक्स मध्ये पैसे ठेवू नका. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये गोल्ड, डेट इन्स्ट्रुमेंट आणि लिक्विड फंड्स असणे आवश्यक आहे. आणखी एक महत्वाची चूक म्हणजे पॅनिक सेलिंग. मार्केट खाली येते तेव्हा घाबरून लोक शेअर्स विकायला सुरुवात करतात आणि त्यामुळे नुकसान निश्चित होतं. त्याऐवजी शक्य असल्यास हळूहळू गुंतवणूक वाढवणे अगदी योग्य ठरू शकते. माझा एकच सल्ला आहे की इन्व्हेस्ट इन रेड टू एन्जॉय इन ग्रीन. म्हणजे मार्केट लाल असताना गुंतवणूक करा, जेणेकरून भविष्यात हिरवा नफा दिसेल. दीर्घकालीन दृष्टीने भारतीय मार्केटची क्षमता मोठी आहे. अनेक विश्लेषकांच्या मते भविष्यात निफ्टी 32,000 पर्यंत जाऊ शकते. पण त्यावेळेपर्यंत प्रश्न असा आहे की तुम्ही मार्केटमध्ये टिकून राहणार का आणि त्या प्रवासात तुम्ही किती गुंतवणूक केली असेल. म्हणूनच घाबरू नका. संयम ठेवा, SIP सुरू ठेवा आणि दीर्घकालीन विचार करा. मार्केट खाली येण्यामागील कारणे समजून घ्या आणि आपल्या गुंतवणुकीचा प्रवास चालू ठेवा. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज
लाईक शेअर सबस्क्राईब. धिस इज आशिष ओव्हर अँड आउट.